हॅलो अँड वेलकम टू भगीरथ आयएस अकॅडमी. मी सुदर्शन कुडचे स्वागत करतो तुमचं सर्वांचं भगीरथ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, जसं की आपण सर्वांस प्रॉमिस केलं होतं त्या पद्धतीनं आजपासून आपण आपल्या भगीरथच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तपस्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण आजपासून डेली आपल्याला एक आन्सर डिस्कशन घेऊन येत आहोत. ठीक आहे. तर आज आपण जो आपला आजचा सिलेबस होता, आजचं जे शेड्यूल होतं, आजचं जे स्टडी प्लॅन होतं, त्या स्टडी प्लॅनच्या अकॉर्डिंग आजचा एक जो आन्सर रायटिंगचा क्वेश्चन होता तो आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर जसं की तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता, तर हा आजचा क्वेश्चन आहे. होपफुली सगळ्यांनी हा क्वेश्चन लिहिला असेल, आन्सर राईट केले असतील, आन्सर रायटिंग करून दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर हे आन्सर्स तुम्ही पाठवले असतील. तर चालू करूया आपण आजच्या डिस्कशनला. ठीक आहे. आजचा क्वेश्चन सगळ्यांनी रीड करून घ्या. सर्वात आधी क्वेश्चन काय म्हणतो, मेन्सचा क्वेश्चन. हा क्वेश्चन बेसिकली आहे हा क्वेश्चन बेसिकली आहे 10 मार्क्ससाठी, 10 मार्क्स 150 वर्ड्स. ठीक आहे. 10 मार्क्ससाठी आपल्याला 150 वर्ड्स मध्ये हा क्वेश्चन आपल्याला लिहायचा आहे, हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण क्वेश्चन वाचून घेऊया. ठीक आहे. तर क्वेश्चन काय म्हणतो, जागतिक स्तरावर जंगलांच्या घटण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत? ठीक आहे. जागतिक स्तरावर जंगलांच्या घटण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत? त्याच्यानंतर सेकंड, वन संवर्धनासाठी कोणत्या धोरणात्मक उपाययोजना केल्या जाऊ शकतात? ठीक आहे. तर मित्रांनो, असा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. आजचा जो सिलेबस होता लँड यूज आणि लँड यूज पॅटर्न, त्याच्यावर हा क्वेश्चन आपल्याला दिला आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण असं करूया ना, की ह्या स्टेटमेंटला ब्रेक करूया. हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनला डिकोड करूया. ठीक आहे. सर्वात आधी जेव्हा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो तेव्हा आपल्याला 7 ते 9 मिनिटात हा क्वेश्चन लिहायचा असतो. ठीक आहे. तर क्वेश्चन लिहिण्याआधी आपल्याला क्वेश्चनला ब्रेक करणं जरुरी आहे. ठीक आहे. क्वेश्चनला ब्रेक करणं, डिमांड डिकोड करणं, त्याची डिमांड डिकोड करणं गरजेचं आहे. एकदा तुमची डिमांड डिकोड झाली की तुम्ही तुमचा जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर ड्राफ्ट करू शकता. लाईक जसं की इंट्रोडक्शन, जसं की बॉडी, जसं की कन्क्लुजन. या 3 पार्टमध्ये आपल्याला जर आन्सर लिहायचं असेल तर इंट्रोमध्ये आपण काय लिहिणार आहे, स्ट्रक्चरमध्ये आपण काय लिहिणार, बॉडीमध्ये आपण काय लिहिणार आहे आणि कन्क्लुजनमध्ये आपण काय लिहिणार आहोत, याच्याशी आपल्याला एक ओव्हरव्ह्यू त्याच्यानुसार घेतात. ठीक आहे. तर आपण सगळ्यात आधी क्वेश्चनला डिकोड करूया. ठीक आहे. क्वेश्चन जर वाचलाच तुम्ही तर जागतिक स्तरावर जंगलांच्या घटण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत? आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला बघू शकतो आपण, हा जो कीवर्ड आहे जागतिक स्तरावर. ठीक आहे. हा जागतिक स्तरावर तुमचा कीवर्ड आहे, म्हणजेच काय आहे, हा क्वेश्चनचा तुमचा कॉन्टेक्स्ट आहे. कॉन्टेक्स्ट. ठीक आहे. त्याच्या आधी सर्वात आधी आपण थोडक्यात हे बघूया की क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट, थीम आणि डिमांड काय असते. ठीक आहे. तुम्हाला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधी मित्रांनो, सगळ्यात आधी असते तुम्हाला क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट काय असतो. ठीक आहे. क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट. त्याच्यानंतर एक असते क्वेश्चनची डिमांड. ठीक आहे. आणि त्या क्वेश्चनच्या डिमांड नंतर आपली क्वेश्चनची असते थीम. ठीक आहे. तर हे 3 जे वर्ड्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट वर्ड्स होऊन जातात तुमच्यासाठी. क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट, क्वेश्चनची डिमांड आणि क्वेश्चनचा थीम. ठीक आहे. तर तुम्हाला जो क्वेश्चन ब्रेक करायचा तर याच्या अकॉर्डिंग ब्रेक करायचा, आणि जो ब्रेक केलेला क्वेश्चन आहे, जो तुम्ही आन्सर लिहाल ते आन्सर तुम्ही या 3 गोष्टींना विचार करून लिहाल आन्सर. ठीक आहे. तर सगळ्यात आधी क्वेश्चन ब्रेक करताना आपण बघूया, तर जागतिक स्तरावर म्हणजे ग्लोबल लेवलला जे काही आहे ते ग्लोबल लेवल म्हणजे जागतिक स्तर तुमचा हा क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट झाला. आता हे जे जंगल दिलेलं आहे बेसिकली मित्रांनो, ठीक आहे, क्वेश्चन लिहायचा कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये, जंगलाच्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर जंगल हा तुमच्या क्वेश्चनचा थीम झाला बेसिकली. ठीक आहे. थीम म्हणजे जंगल एक थीम आहे, फॉरेस्ट रिसोर्सेस एक थीम आहे. या फॉरेस्ट रिसोर्सेसच्या थीमवर तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर जागतिक स्तरावर हा क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट झाला. त्याच्यानंतर जंगलांच्या म्हणजे जंगल फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे हा तुमचा थीम झाला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण डिमांड बघूया की हे जंगल आहे त्या जंगलांच्या घटण्याची कारणे काय आहेत बेसिकली. ठीक आहे. तर ही घटण्याची कारणे काय आहेत, म्हणजे तुम्हाला विचारलं काय आहे, क्वेश्चनची डिमांड काय आहे, तुम्हाला विचारलं आहे की रिझन्स विचारलेले आहेत बेसिकली. ठीक आहे. म्हणजे काय विचारलेली आहेत, कारणे विचारलेली आहेत. कशाची कारणे विचारलेली आहेत,
की जंगल जे घटता आहेत, जंगलचं म्हणजे फॉरेस्ट रिसोर्सेस जे डिप्लीट होत आहेत, फॉरेस्ट डिप्लीट होत आहेत, त्यांचे आपल्याला काय विचारले, कारण विचारले, त्याच्या पाठीमागची प्रमुख कारणे काय असतील. ठीक आहे, तर ही तुमची झाली डिमांड 1. ठीक आहे, यालाच आपण म्हणू डिमांड 1. ठीक आहे, हा झाला तुमचा डिमांड 1. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन वाचा परत. वन संवर्धनासाठी म्हणजे फॉरेस्ट कॉन्झर्वेशनसाठी, वन संवर्धनासाठी कोणत्या धोरणात्मक उपाययोजना केल्या जाऊ शकतात. आता आपला पहिला डिमांड, पहिला क्वेश्चन इथं ब्रेक झाल्यानंतर पहिला इथं संपला, आपला पहिला डिमांड आपल्याला समजली. त्याच्यानंतर परत क्वेश्चन पुढे वाचायला घेतला तर आपल्याला काय विचारलंय, वन संवर्धनासाठी म्हणजे फॉरेस्ट काय आपल्याला, फॉरेस्ट कॉन्झर्वेशनसाठी. ठीक आहे, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन. ठीक आहे, तर फॉरेस्ट कॉन्झर्वेशन साठी आपल्याला काय विचारलेलं आहे, बेसिकली धोरणात्मक काय विचारलेलं आहे, उपाययोजना. म्हणजे फॉरेस्ट कॉन्झर्वेशन साठी कोणत्या पॉलिसीज कराव्या, कोणत्या पॉलिसीज तुम्हाला इम्प्लिमेंट करता येतील याच्याबद्दल तुम्हाला इथं विचारले, किंवा कोणते वे फॉरवर्ड बेसिकली विचारलेलं आहे इथं, की सोल्युशन्स विचारले, कोणते सोल्युशन्स आपण इथं प्रोव्हाइड करू शकतो, आपण वन संवर्धनासाठी या सोल्युशन प्रोव्हाइड करतो, हे इथं तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर ही झाली क्वेश्चनची तुमची डिमांड 2. ठीक आहे, डिमांड 2. ठीक आहे, फर्स्ट डिमांड तुम्हाला कोणती आहे, घटनेची प्रमुख कारणे. त्याच्यानंतर सेकंड डिमांड आहे तुम्हाला काय आहे, धोरणात्मक उपाययोजना केल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तर आपल्याला आता क्वेश्चनची डिमांड समजली बेसिकली. ठीक आहे, तर आपलं स्ट्रक्चर कसं बनणार आता, इंट्रोडक्शन. आता इंट्रो मध्ये बेसिकली बऱ्याच मुलांना प्रश्न असतो, क्वेश्चन असतो की बेसिकली इंट्रो मध्ये लिहायचं काय. आता खूप सारे मी गेल्या 15-20 डेज मध्ये बघतो की खूप सारे स्टुडंट येतात आणि विचारतात, सर मला इंट्रोडक्शन मध्ये नेमकं लिहायचं काय हेच समजत नाही. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन बद्दल आपण थोडक्यात बघूया. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, हा ठीक आहे, तर बेसिकली इंट्रो असतात कोणत्या प्रकारचे, इंट्रोडक्शन लिहायचं आपल्याला. ठीक आहे, आता कोणत्याही क्वेश्चनला ऍड्रेस करण्यासाठी 2 प्रकारचे मिनिमम इंट्रो आपण इथं लिहू शकतो. ठीक आहे, पहिला असतो इंट्रो तुमचा डेफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता, कोणताही एक तुम्हाला क्वेश्चनचा जो थीम आहे, ठीक आहे, क्वेश्चनचा जो कॉन्टेक्स्ट आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहू शकता. या कॉन्टेक्स्ट बोलण्यापेक्षा क्वेश्चनची थीम आहे त्या थीमची डेफिनेशन लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, एक्झाम्पल जर तुम्हाला जर सांगायचं गेलं तर एक क्वेश्चन विचारला गेला होता. ठीक आहे, एक्झाम्पल आपण बघायचं गेलं तर स्तरित खडक म्हणजे काय. ठीक आहे, स्तरित खडक म्हणजे काय. ठीक आहे, हा एक तुमचा एक सिंपल क्वेश्चन होता. ठीक आहे, तर असा क्वेश्चन असेल तर इथं तुमचा काय होतो, स्तरित खडक तुम्हाला बेसिकली ह्याला डिफाईन करू शकता. तर स्तरित खडकाला आपण स्तरित खडकाची व्याख्या लिहू शकतो. तर आपण तिथं काय करणार, स्तरित खडकाला म्हणजे सेडिमेंटरी रॉक्सना आपण डिफाईन करणार. अशा केसमध्ये आपल्याला काय येतं, डेफिनेशन बेस्ड इंट्रो आपण लिहू शकतो. पण जिथं डेफिनेशन येत नाही, आता प्रत्येक स्टेटमेंटची प्रत्येक थीमची डेफिनेशन असतेच अशी नाही. ठीक आहे, जिथं डेफिनेशन नसते तिथं आपण काय करू शकतो, कॉन्टेक्स्ट बेस्ड इंट्रो लिहू शकतो. तर सेकंड तुमचा येतो कॉन्टेक्स्ट बेस्ड इंट्रोडक्शन. ठीक आहे, कॉन्टेक्स्ट बेस्ड म्हणजे काय, बेसिकली आपण ज्या क्वेश्चन आपण जो बघितला त्या क्वेश्चन मध्ये जंगल, ठीक आहे, जंगल. ठीक आहे, जंगल म्हणजेच काय, फॉरेस्ट रिसोर्सेस हा काय होता, क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट होता. ठीक आहे,
हा क्वेश्चनचा काय होता, कॉन्टेक्स्ट होता. तर तुम्हाला फॉरेस्ट रिसोर्सेस बद्दल तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. फॉरेस्ट रिसोर्सेस बद्दल तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. फॉरेस्ट रिसोर्सेस बद्दल तुम्हाला काही हे असतील, त्याचे कॉन्टेक्स्ट असतील किंवा ठीक आहे, किंवा डेटा असेल तुमच्याकडे काही, ठीक आहे, काही फॅक्ट असतील, ठीक आहे, एखादं एक्झाम्पल असतील, डिप्लिशन जे होते किंवा जंगल ऱ्हास जो होतोय बेसिकली त्याचा एखादा एक्झाम्पल असेल तर ते एक्झाम्पल आपण तिथे इंट्रोडक्शन मध्ये टाकू शकतो. ठीक आहे, तर आपण बघूया आपला आन्सर. जस्ट अ मिनिट. ठीक आहे, आपण परत या आन्सरकडे येऊया. ठीक आहे, ह्या आन्सरकडे आलो आपण. ठीक आहे, आता इथं आपल्याला आपण बघितलं की जागतिक स्तरावर जंगल हा तुमचा काय होता, जंगल बेसिकली तुमच्या क्वेश्चनचा काय होता, थीम होता. ठीक आहे, आणि हा जागतिक स्तरावर हा काय होता, कॉन्टेक्स्ट होता. ठीक आहे, तर आता तुम्हाला इंट्रोडक्शन कसं लिहायचं आहे. ठीक आहे, इंट्रोडक्शन हा तुमचा होता, घटनेचे प्रमुख कारणे तुमचा डिमांड 1 होता. ठीक आहे, त्याच्यानंतर वन संवर्धन धोरणात्मक उपाय योजना ही तुमची डिमांड 2. ठीक आहे, D1 म्हणजे डिमांड 1, D2 म्हणजे डिमांड 2. ठीक आहे, आता तुम्हाला जेव्हा इंट्रोडक्शन लिहायचं आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, हा तुमचा जो कॉन्टेक्स्ट आहे बेसिकली. ठीक आहे, ठीक आहे, हा कॉन्टेक्स्ट झाला. ठीक आहे, कॉन्टेक्स्ट हा थीम आणि तुमचे डिमांड दोन्ही. ठीक आहे, या प्रत्येक वर्ड्सना टच करून, ठीक आहे, प्रत्येक वर्ड्सना टच करून आपल्याला इंट्रोडक्शन लिहायचं बेसिकली. ठीक आहे, म्हणजे तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये याचा पण उल्लेख झाला पाहिजे, याचा पण उल्लेख झाला पाहिजे, याचा पण उल्लेख झाला पाहिजे आणि याचा पण उल्लेख झाला पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही इंट्रोडक्शन लिहित असाल तर तुमचं ते कॉम्प्रिहेन्सिव्ह इंट्रोडक्शन होतं. म्हणजे आपण काय केलं, क्वेश्चन मध्ये आपण जे आन्सर मध्ये बेसिकली खाली बॉडी पार्ट मध्ये आपल्या जे लिहिणार आहोत, ठीक आहे, जे एक्सप्लेन करणार आहोत ते एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय केलं, इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे बेसिकली प्रीफेस म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर ते इंट्रोडक्शन आपण दिलं की हा या गोष्टी मी खाली माझ्या बॉडी पार्ट मध्ये लिहिणार आहे, त्याच्याबद्दल मी संक्षिप्त मध्ये आपण एक इंट्रोडक्शन इथं प्रोव्हाइड केलं तुम्हाला. ठीक आहे, तर आपल्या आन्सरचं बघूया आपण काय आहे इंट्रोडक्शन. ठीक आहे, हा आता हा इंट्रोडक्शन बघा. ठीक आहे, आता सगळ्यात आधी इंट्रोडक्शन मध्ये, ठीक आहे, जंगलांचा ऱ्हास हा जागतिक पर्यावरणीय समस्या असून, ठीक आहे, जंगल ऱ्हास. ठीक आहे, हा जंगलांचा ऱ्हास आपल्याला काय विचारलं होतं, जंगलांचा ऱ्हासच विचारलेलं. ठीक आहे, जंगल हा आपला काय होता, कॉन्टेक्स्ट होता. ठीक आहे, सॉरी थीम होता जंगल म्हणजे आपला. ठीक आहे, तर जंगलांचा ऱ्हास हा जागतिक पर्यावरणीय समस्या असून हवामान बदल म्हणजेच काय, क्लायमेट चेंज. ठीक आहे, जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजे बायोडायव्हर्सिटी ऱ्हास, बायोडायव्हर्सिटीचं जो डिप्लिशन होतंय. ठीक आहे, ते प्लस परिसंस्थेवरील विपरीत परिणाम. ठीक आहे, हे 3 आपण कीवर्ड्स मेन्शन केले इथं इंट्रोडक्शन मध्ये. ठीक आहे, बेसिकली काय सांगितलं आपण की जंगलांचा ऱ्हास जो होतोय तो जागतिक पर्यावरणीय समस्या आहे, म्हणजे ग्लोबल जागतिक. आपण बघा ग्लोबल जागतिक म्हणजे काय म्हटलं आपण, ग्लोबल. ठीक आहे, आपण ह्या ग्लोबल लेवलला पण आपण हे केलं. ठीक आहे, एक मिनिट. हा ठीक आहे, आपण ह्या जागतिक स्तराला सुद्धा ऍड्रेस केलं. ठीक आहे, जागतिक स्तराला सुद्धा ऍड्रेस केलं, जंगलांच्या, ठीक आहे, जंगलांच्या ह्याला पण ऍड्रेस केला आपण. अशा प्रकारे आपण इथं आन्सर हे करू शकतो. असून हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास आणि परिसंस्थावरील विपरीत परिणाम या स्वरूपात त्यांचे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणजे परिणाम त्यांचे सांगितले बेसिकली, इम्पॅक्ट कसा होतो. ठीक आहे, कशा पद्धतीने त्यांचा जंगल तोडल्याचा किंवा जंगलांचा ऱ्हास झालेल्याचा इम्पॅक्ट काय होतो हे थोडक्यात सांगितलं. त्याच्यानंतर यावर उपाययोजना करण्यासाठी जागतिक स्तरावर धोरणात्मक पद्धतीने उपाययोजने आवश्यक आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर काय सांगितलं आपण बेसिकली की यावर उपाययोजना करण्यासाठी, याला कमी करण्यासाठी, बेसिकली जंगलांचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे, जागतिक स्तरावर धोरणात्मक पद्धतीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. म्हणजे जागतिक स्तरावर जे काही असतील पॉलिसीज असतील तुमचे, ठीक आहे, जंगल तोडीसाठी या जंगलांचा ऱ्हास जो होतोय त्याच्यासाठी त्या पॉलिसीज आपल्याला नवीन पॉलिसीज इम्प्लिमेंट करणं, पॉलिसीज
ना आपल्या देशामध्ये राबवणं हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन बघितलं आपण. आता मेन बॉडी पार्ट कडे जाऊयात. ठीक आहे. आता मेन बॉडी पार्ट बघा तुम्ही. ठीक आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की जंगलांच्या रासांची प्रमुख कारणे. आता फर्स्ट बॉडी पार्टला आपल्याला हेडिंग द्यायचं आहे. ठीक आहे. आता जर हेडिंग द्यायचं असेल तुम्हाला, तुम्ही कशा प्रकारे हेडिंग देणार? ठीक आहे. आपण इथं जे बघितलं, जे क्वेश्चनला डिकोड केला बेसिकली. ठीक आहे. ते क्वेश्चनला डिकोड केला की ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन डिकोड करताना विचारलं काय होतं बेसिकली, आपण बघितलं की जंगलांच्या घटनेची प्रमुख कारणे काय होती. ठीक आहे. प्रमुख कारणे. ठीक आहे. कारणे आपलं डिमांड काय होतं? 1 होतं. तर आपलं डिमांड 1चं हेडिंग पण काय असणार आहे बेसिकली? हेडिंग असणार आहे आपलं पहिलं की जंगलांच्या ऱ्हासांची प्रमुख कारणे. आता तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा पण तुम्ही हे हेडिंग देता त्या हेडिंगला काय करायचं आहे, बॉक्समध्ये पुट करायचं आहे तुमच्या. यानं काय होतं, तुमचं प्रेझेंटेशन व्यवस्थित होतं. ठीक आहे. जेवढं तुम्ही तिथं आन्सर तुमचं व्यवस्थित प्रेझेंट करतात तेवढे तुमचे मार्क्स वाढण्याचे चान्सेस वाढून जातात. म्हणजे मार्क्स इन्क्रीज होण्याचे किंवा हायर मार्क्स मिळण्याचे चान्सेस वाढून जातात. ठीक आहे. तर जंगलाच्या ऱ्हासांची प्रमुख कारणे. ठीक आहे. आपण लिहिलं इथं, हेडिंग दिलं. आता या हेडिंगच्या अंडर आपल्याला काय करायचं आहे, 4 ते 5 डायमेन्शन द्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. डायमेन्शन आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण इथं बघितलं तर पहिला आपण काय लिहिलेलं आहे, जंगलांच्या ऱ्हासांची कारण. पहिलं कारण आपण दिलेलं आहे की कृषी विस्तार. कृषी विस्तार म्हणजे काय? ऍग्रिकल्चरल एक्सपान्शन. म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेला, ग्लोबल लेवलवर असेल किंवा इंडियामध्ये असेल, तर ऍग्रिकल्चर एक्सपांड करण्यासाठी बेसिकली काय करतो आपण? जंगल तोड करतो, वृक्ष तोड करतो बेसिकली. ठीक आहे. तर ते वृक्ष तोड करण्यासाठी आपण काय करतो? जंगलांचा ते वृक्ष तोड केल्यामुळे आपले काय होतं? जंगलांचा ऱ्हास होतो. ठीक आहे. तर इथं बघा, वाढती लोकसंख्या. ठीक आहे. वाढती लोकसंख्या आणि अन्न सुरक्षेच्या गरजा. म्हणजे काय इथं बोललो आपल्याला की इन्क्रीजिंग पॉप्युलेशन आणि फूड सिक्युरिटी म्हणतो त्याला. ठीक आहे. फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षेच्या गरजा. यामुळे काय केले? शेतीची जंगलतोड केली जात आहे. अन्न सुरक्षा असेल किंवा जी लोकसंख्या आहे, लोकांना राहण्यासाठी लँड आवश्यक आहे, लँड आहे, शेतीसाठी आपल्याला शेतीसाठी आपल्याला अन्न सुरक्षेसाठी आपल्याला शेती करणं गरजेचं आहे. आणि ह्या शेतीसाठी आपली काय होत आहे? जंगल तोड होत आहे. ठीक आहे. तर बेसिकली वाढती लोकसंख्या, अन्न सुरक्षेच्या गरजा, यामुळे शेतीसाठी जंगलतोड केली जात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्यावसायिक पिके आणि पशुपालनामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. बेसिकली यालाच थोडंसं एक्सप्लेन केलं याच्यामध्ये की व्यावसायिक पिके आणि पशुपालनामुळे काय होत आहे? मोठ्या प्रमाणात आपलं वृक्षतोड होत आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं बेसिकली डायमेन्शन. ठीक आहे. आता आपण जे बोललो, ठीक आहे, सगळ्यात आधी काय केलं आपण, हे कृषी विस्तार आहे ना, हा तुमचा झाला डायमेन्शन. ठीक आहे. डायमेन्शन यालाच म्हणतो आपण घटक. ठीक आहे. हे होतंय का? डायमेन्शन यालाच म्हणतो आपण घटक. ठीक आहे. सगळ्यात आधी डायमेन्शन एक शॉर्ट फक्त हेडिंग दिलं, सब हेडिंग मला म्हणतो, ज्याला ह्यालाच काय म्हणतो आपण. आपला मेन हेडिंग कोणता झाला? मेन हेडिंग तर वर आपण लिहिलं की जंगल ऱ्हासाची कारणे, जंगलांच्या ऱ्हासांची कारणे. त्याच्यानंतर आपण काय केलं? सब हेडिंग दिलं. सब हेडिंग मध्ये आपण त्यालाच म्हटलो आपण डायमेन्शन. डायमेन्शन आपण काय दिलं? कृषी विस्तार म्हणजेच काय? ऍग्रिकल्चर एक्सपान्शन. ठीक आहे. सर्वांना समजतंय? लक्ष द्या सर्वजण. हा जो पॅटर्न आहे डायमेन्शन आणि त्याच्यानंतर आर्ग्युमेंट, जे काय आपण एक्सप्लेन करतोय, आणि एक्झाम्पल, हा पॅटर्न खूप इम्पॉर्टंट आहे. कारण याच पद्धतीने तुम्हाला सर्व आन्सर लिहायचे आहेत. कारण जर तुम्हाला कॉम्प्रेहेन्सिव्हली आन्सर लिहायचं असेल, ठीक आहे, तर कॉम्प्रेहेन्सिव्हली आन्सर कव्हर करायचं असेल तर तुम्हाला हा पॅटर्न खूप इम्पॉर्टंट होऊन जातो. या पद्धतीने जर तुम्ही आन्सर लिहिला तर तुम्हाला मार्क्स हाय वाढण्याचे किंवा मार्क्स इन्क्रीज होण्याचे चान्सेस तुमचे वाढून जातात. ठीक आहे. तर याला आपण म्हणू डायमेन्शन. आता ह्या डायमेन्शनला ऍग्रिकल्चर एक्सपान्शन असेल किंवा कृषी विस्तार, या कृषी विस्तार वर्डला एक्सप्लेन करण्यासाठी, ठीक आहे, त्याच्याबद्दल जास्त सांगण्यासाठी आपण काय प्रोव्हाइड केलं? इथं एक आर्ग्युमेंट प्रोव्हाइड केला आपण. ठीक आहे. याला आपण काय म्हणू? वाढती लोकसंख्या आणि अन्न सुरक्षेच्या गरजा, यामुळे शेतीसाठी जंगल तोड केली जाते. म्हणजे बेसिकली कारण आपण याच्यात सांगितलं. कृषी विस्तार आपण एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू दिला की कृषी विस्तारासाठी आपल्याला काय करतो? जंगलांची ऱ्हास होते. आता ह्या कृषी विस्ताराला एक्सप्लेन करण्यासाठी
आपण काय केलं इथं हा आर्ग्युमेंट दिला आपण, ठीक आहे, त्यालाच म्हणतो आपण आर्ग्युमेंट, ठीक आहे, आर्ग्युमेंट. आता डायमेन्शन सांगितलं, डायमेन्शनला एक्सप्लेन करण्यासाठी आर्ग्युमेंट दिला, ठीक आहे. आता आर्ग्युमेंटला सपोर्ट करायचा. आता तुम्ही बेसिकली तुम्हाला कोणाला तरी काहीतरी गोष्ट समजावून सांगायची, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल असेल, एखाद्या जागेबद्दल असेल, ठीक आहे. फॉर एन एक्झाम्पल आपल्याला पेशवा बाजीराव यांच्याबद्दल काहीतरी समजावून सांगायचं आहे, ठीक आहे. तर तुम्ही शनिवार वाड्याचा रेफरन्स दिला, पेशवा बाजीराव यांच्या लाईफमध्ये काहीतरी हे असेल तर शनिवार वाड्याचा रेफरन्स दिला. तर शनिवार वाडा म्हणजे तुमचा काय झाला डायमेन्शन. आता शनिवार वाड्याला एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय केलं इथे एक आर्ग्युमेंट दिलं बेसिकली, ठीक आहे. हे झालं तुमचं आर्ग्युमेंट. आणि त्याला एक्सप्लेन करण्यात, त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण काय करतो एक एक्झाम्पल प्रोव्हाइड करतो इथं, ठीक आहे. ज्या पद्धतीने इथं आपण एक एक्झाम्पल प्रोव्हाइड केलं, ठीक आहे. तर बेसिकली काय आहे कृषी विस्तार तुमचा डायमेन्शन झालं, कृषी विस्तार डायमेन्शन, त्याच्यानंतर हा वाढती लोकसंख्या आणि अन्न सुरक्षा गरजा, हे तुमचं झालं आर्ग्युमेंट. आणि ह्या आर्ग्युमेंटला सपोर्ट करण्यासाठी आपण काय केलं एक्झाम्पल. आता एक्झाम्पल कुठले प्रोव्हाइड करायचे. क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर जागतिक स्तरावर असं मेन्शन केलेलं, क्वेश्चन मध्ये कीवर्ड काय आहे जागतिक स्तरावर, जो की तुमचा क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट आहे. तर तुम्हाला एक्झाम्पल पण जे असतील क्वेश्चन मध्ये ते पण एक्झाम्पल तुम्हाला जागतिक स्तरावरचे एक्झाम्पल देणं तिथं गरजेचं होऊन जातं, ठीक आहे. जर स्पेसिफिकली भारताच्या संदर्भात विचारलं असतं, भारत हा जर तुमचा कॉन्टेक्स्ट असता तर स्पेसिफिकली आपण भारतातले एक्झाम्पल दिले असते. हा जागतिक लेवलवर भारत सुद्धा येतो, भारताचे पण एक्झाम्पल देऊ शकता, पण आपल्याकडे नंबर ऑफ हे असणार आहे, त्याच्यामध्ये आपण डायमेन्शन मध्ये एखादं एक्झाम्पल आपण भारताचं देऊ आणि एखादं एक्झाम्पल आपण ग्लोबल लेवलचं देऊ. जसं की इथं मी जे एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेले आहे ते आहे अमेझॉन रेन फॉरेस्ट, ठीक आहे. अमेझॉनचे जे रेन फॉरेस्ट आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतीसाठी, ठीक आहे. अमेझॉन जंगल जर तुम्ही बघितलं असेल, रिसेंटली अमेझॉन फॉरेस्टमध्ये फायर लागलेलं, वाईल्ड फायर म्हणतो बेसिकली, लास्ट 1 year 2 yearच्या आधीची गोष्ट आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी काय होतं अमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये आपल्याला सोयाबीनची शेती करण्यासाठी काय केलं जंगलतोड केलेली आपल्याला दिसून येते, ठीक आहे. म्हणजेच काय आपण ह्याला कृषी विस्तार म्हणू शकतो बेसिकली, ठीक आहे. ॲग्रिकल्चर एक्सपान्शन साठी आपण काय करतो जंगलतोड करू शकतो. ही झाली तुमची पहिली डायमेन्शन, ठीक आहे. हे एक झालं डायमेन्शन. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे 4 ते 5 डायमेन्शन पहिल्या पार्टमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. जो डिमांड 1 आहे क्वेश्चनचा तुमचा, पहिली जी मागणी आहे क्वेश्चनची, त्या पहिल्या मागणीला पुरवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे 4 ते 5 आपल्याला डायमेन्शन असे प्रोव्हाइड करायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड डायमेन्शन आपण बघू, ठीक आहे. सेकंड आपण बघितलं काय औद्योगिकरण आणि नागरीकरण, ठीक आहे. यालाच आपण काय म्हणू शकतो इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन, ठीक आहे. इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन. आता तुम्ही बघू शकता जंगलतोड, इंडस्ट्रियल, तुम्हाला एखादी इंडस्ट्री सेटअप करायची आहे, ठीक आहे. या अर्बनायझेशन बेसिकली आरे जंगल आता 2-3 वर्षापूर्वी फेमस होते, ठीक आहे. आरे या आरे जंगलाची जी मेट्रोसाठी बेसिकली जे हे झालेलं तुमचं जंगलतोड झालेली, ठीक आहे, या होणार होती बेसिकली, याच्यासाठी ती वादत होती. तर अशा डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी असेल किंवा अर्बनायझेशनसाठी असेल किंवा इंडस्ट्री सेटअप करण्यासाठी आपण काय करतो जंगलांची तोड करतो. जंगल तोड होते त्याच्यामुळे काय होतं जंगलांचा ऱ्हास होतो बेसिकली, ठीक आहे. तर औद्योगिकरण आणि नागरीकरण ह्या 2 गोष्टींसाठी सुद्धा जंगलांचा ऱ्हास होतो. त्याला आता ह्या 2 कीवर्ड्सना एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय केलं खाली एक आर्ग्युमेंट दिलं बेसिकली, ठीक आहे. हा झाला तुमचा डायमेन्शन अगेन, ठीक आहे. त्याला एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय केलं आर्ग्युमेंट दिलं. तर शहरीकरणामुळे नवीन गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक वसाहती आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते, ठीक आहे. सिंपल, खूप सिंपल. आपले स्टेटमेंट, आपले जे आर्ग्युमेंट आहेत ना खूप सिंपल ठेवायचं. फक्त काय आपल्याला 2 लाईन मध्ये काय करायचं याला एक्सप्लेन करायचं. कारण मित्रांनो आपल्याकडे फक्त आणि फक्त 150 वर्ड्सची लिमिट आहे, ठीक आहे. 150 वर्ड्स आपल्याला मिळणार आहेत. आता ह्या 150 वर्ड मध्ये आपल्याला इंट्रोडक्शन लिहायचं आहे, याच्यामध्येच आपल्याला बॉडी लिहायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला कन्क्लुजन लिहायचं आहे, ठीक आहे. तर हे 3 पार्ट्स आपल्याला लिहायचे आहेत. तर 3 पार्टसाठी आपण वेगवेगळे हे पण आपण त्याला अलॉट करतो बेसिकली, ठीक आहे. तर आपल्याला ह्या आता बॉडीमध्ये आपल्याला परत डिमांड 1 पण लिहायचे आहे आणि डिमांड 2 पण लिहायचे, ठीक आहे. त्याच्यामुळे खूप तुमचे वर्ड्स आहेत ते वर्ड्स तुम्हाला खूप जपून वापरायचे आहेत. नेमकं टू द पॉइंट लिहिण्याचा ट्राय करायचा आहे, ठीक आहे. सुरुवातीला असं होईल की सुरुवातीला तुम्हाला जोपर्यंत प्रॅक्टिस नाही तोपर्यंत बऱ्याचशाच गोष्टी समजत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला आन्सर लिहायला वेळ पण लागेल आणि तुमची वर्ड लिमिट पण एक्सीड होत जाईल, ठीक आहे. सुरुवातीला वर्ड लिमिट एक्सीड होतीये किंवा
वर्ड्स जास्त होत आहेत, 150च्या ऐवजी 250च्या ऐवजी 350 असे वर्ड्स होत आहेत, काही इश्यू नाही आहे. ठीक आहे, काही इश्यू नाही, काही दिक्कत नाही. आपल्याला काय करायचं आहे, हळूहळू विथ प्रॅक्टिस, ठीक आहे, विथ प्रॅक्टिस आपल्याला हळूहळू या सर्व गोष्टींना कॅप्चर करायचं आहे. ठीक आहे, टॅकल करायचं आहे बेसिकली, क्योंकि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे, जितका तुम्ही आन्सर रायटिंगचा प्रॅक्टिस कराल तितकंच तुम्हाला आन्सर रायटिंग इझी होऊन जाईल. ठीक आहे, कारण मित्रांनो आन्सर रायटिंग ना 1 दिवसाची, 2 दिवसाची, 3 दिवसाची प्रोसेस नाही आहे. ठीक आहे, आन्सर रायटिंग बेसिकली 4 ते 5 महिन्याची एक रिगरस प्रोसेस आहे. बेसिकली कंटिन्युअसली डेडिकेशननं जर तुम्ही डेली 1 आन्सर 2 आन्सर जर लिहित असाल तुम्ही, तर ॲट द एंड ऑफ म्हणजे 4 ते 5 महिन्याच्या शेवटी मग तुम्हाला असं होईल की एक तुमचं चांगलं आन्सर बनायला सुरुवात होईल, एक एनरिच्ड आन्सर म्हणतो, जे की एक आपला मॉडेल आन्सर टाईप आपलं एक आन्सर होईल, आणि टॉपर्सचं जे आन्सर असतात बेसिकली टॉपर जे आन्सर लिहितात त्या पद्धतीने आपला आन्सर बनायला सुरुवात होईल. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया आपण औद्योगिकरण आणि नागरीकरण याला एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय केलं, इथे एक आर्ग्युमेंट दिला, आणि ह्या आर्ग्युमेंटला एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय केलं, आर्ग्युमेंटला सपोर्ट करण्यासाठी बेसिकली हा झाला आर्ग्युमेंट, ह्या आर्ग्युमेंटला सपोर्ट करण्यासाठी आपण काय केलं, एक इथं एक्झाम्पल प्रोव्हाइड केलं. ठीक आहे, भारतातील मुंबई आणि बंगळूरच्या शहरी विस्तारामुळे जंगलांचे क्षेत्र कमी झाले. ठीक आहे, तर आता इथं एक्झाम्पल दिलं ते कुठलं एक्झाम्पल दिलं, कोणतं उदाहरण दिलं मी, हे उदाहरण दिलं ते भारतातलं दिलं. ठीक आहे, इंडस्ट्री भारतात आहेत, ठीक आहे, शहरीकरण भारतात होत आहे, अर्बनायझेशन भारतात होत आहे, तर मुंबई असेल किंवा बेंगलोर असेल, ठीक आहे, ह्या 2 शहरांच्या विस्तारामुळे बेसिकली, किंवा तुम्ही पुण्याचं पण एक्झाम्पल देऊ शकता. ठीक आहे, पुण्याचं जे आउटस्कट आहे बेसिकली, पुण्याचा जो बाहेरचा भाग आहे, ठीक आहे, हिंजवडी किंवा त्याच्या पलीकडचा भाग असेल, ठीक आहे, तिथं पण वृक्षतोड होत असेल, ठीक आहे, त्याचा एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, तर यांच्या विस्तारामुळे काय झालं, जंगलाचे क्षेत्र कमी झाले, म्हणजेच काय, जंगलाचा ऱ्हास होतो आहे. ठीक आहे, तर समजल्या गोष्टी तुम्हाला कसं एक्सप्लेन करायचं आहे, प्रत्येक पॉइंटला एक्सप्लेन करण्याची एक टेक्निक असते, प्रत्येक पॉइंटला एक्सप्लेन करण्याची टॅक्ट असते, ती टॅक्ट आपण समजून घेतली आहे. सुरुवात आधी आपल्याला करायचं आहे डायमेन्शनने. ठीक आहे, डायमेन्शन नंतर आपल्याला आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करायचं आहे, आणि त्या आर्ग्युमेंटला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम्पल द्यायचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊया, नेक्स्ट आपण बघूया. ठीक आहे, हे 2 हे झाले. तिसरं तुमचं आहे, तिसरं रिझन आहे, तिसरं कारण आहे तुमचं काय, खाणकाम. ठीक आहे, खाणकाम, तिसरं रिझन आहे खाणकाम आणि पायाभूत सुविधा. ठीक आहे, खाणकाम आणि पायाभूत सुविधा त्यालाच म्हणतो आपण मायनिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. ठीक आहे, पायाभूत म्हणजे काय, आपलं बेसिक म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली, खाणकाम म्हणजे तुमचं काय, मायनिंग झालं. ठीक आहे, आता मायनिंग असेल, ठीक आहे, वेगवेगळे रिसोर्सेस, आता तुम्हाला माहिती आहे जे काही खनिज संपत्ती आहे, ठीक आहे, जो काही साठा आहे ते पृथ्वीच्या भूगर्भात आहे. ठीक आहे, आता त्यांना जर हे करायचं असेल, काढायचं असेल, रिसोर्सेसचे साठे जर आपल्याला हे करायचे असतील, एक्सप्लोर करायचे असतील, तर आपल्याला काय करायला लागतं, जंगलतोड करायला लागते त्या तिथं. ठीक आहे, कारण जोपर्यंत जमीन आपण हे करू शकत नाही, खोदू शकत नाही, ठीक आहे, माइन करू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला ते साठे भेटणार नाहीत. तर खाणकाम असेल किंवा पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असतील, ठीक आहे, प्रोजेक्ट असतील, जसे रेल्वे प्रोजेक्ट असतील तुमचे, ठीक आहे, या तुमचे दुसरे आणखीन बरेचसे प्रोजेक्ट असतात, त्या प्रोजेक्टसाठी, ठीक आहे, खनिज असेल, कोळसा असेल, बॉक्साईट, अन्य खनिजांच्या उत्खननासाठी जंगलतोड केली जाते. हा, बेसिकली रोड इन्फ्रा म्हणजे काय होतं, बेसिकली रोड बनवतो आपण. ठीक आहे, रोड झाले, ठीक आहे, डॅम्स झाले ज्याला आपण म्हणतो धरणे, ठीक आहे, किंवा रेल्वे प्रकल्प ज्याला म्हणतो रेल प्रोजेक्ट्स. ठीक आहे, रेल नेटवर्क वाढवण्यासाठी, मेट्रोचं एक एक्झाम्पल जसं मगाशी घेतलं, तर ह्या सर्व गोष्टींसाठी काय होते, बेसिकली वृक्षांची तोड होते, जंगल तोड होते. बेसिकली यालाच म्हणतो आपण की हे एक बेसिकली एक रिझन आहे, वन ऑफ द रिझन की जंगलांचे ऱ्हास होण्याचे, म्हणजे फॉरेस्ट जे डिप्लीट होते त्या फॉरेस्ट डिप्लिशनाचं हे वन ऑफ द रिझन आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूया, याचं थोडं वर गेलं. ठीक आहे, एक्झाम्पल. ठीक आहे, आता परत इंडियामधलं एक्झाम्पल घेतलेलं आहे इथं. ठीक आहे, एक्झाम्पल बघा काय आहे एक्झाम्पल. ठीक आहे, एक्झाम्पल इथं ओडिसा जे राज्य आहे, झारखंड जे राज्य आहे. ठीक आहे, ओडिसा आणि झारखंडमध्ये तुम्हाला माहिती आहे की खाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. ठीक आहे, रिसोर्स रिच रिजन जो आहे तो. ठीक आहे, संपत्ती युक्त खनिज संपत्ती तिथं भरपूर प्रमाणात आढळते. त्या
इथं ओडिसा आणि झारखंडमध्ये खाण प्रकल्पामुळे जंगलांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. ठीक आहे. तर बेसिकली बघा प्लॉट कसा सेट केला मी आधी. सगळ्यात आधी मी काय सांगितलं, रिझन सांगितलं. रिझनला थोडक्यात एक एक्सप्लेन केलं की हा एक कीवर्ड आहे की जसं की खाणकाम आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर त्याला मी एक्सप्लेन केलं 2 लाईनमध्ये आणि त्याला एक्सप्लेन करून त्याला सपोर्ट करण्यासाठी मी कोणत्या बेसिसवर हे बोलतोय हे सांगण्यासाठी मी काय केलं, तिथं ओडिसा आणि झारखंडचं एक्झाम्पल प्रोव्हाइड केलं. ठीक आहे. तर तुम्हाला पण जेव्हा आन्सर लिहिताय तुम्ही तर याच पद्धतीनं तुम्हाला आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघू शकता, थोडंसं वर घेऊ घ्यायला. ठीक आहे. जळाऊ लाकड आणि अवैध वृक्षतोड. ठीक आहे. ज्यालाच म्हणतो फ्युअल वूड. ठीक आहे. अँड इलिगल लॉगिंग. ठीक आहे. म्हणजे काय, अवैध वृक्षतोड. ठीक आहे. जळाऊ लाकूड आणि अवैध वृक्षतोड. ठीक आहे. ग्रामीण भागात अजूनही स्वयंपाकासाठी लाकडाचा उपयोग केला जातो. ठीक आहे. म्हणजे आता तर ठीक आहे बऱ्याचशाच ठिकाणी आता LPG गॅसेस आले आहेत. ठीक आहे. तर LPGच्या आधी बेसिकली असं व्हायचं की ग्रामीण भागात अजून पण चुलीवर बेसिकली अजून पण स्वयंपाक केला जातो. ठीक आहे. तर चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी बेसिकली त्यांना इंधन लागेल. इंधन कुठलं लागेल, लाकूड असतं बेसिकली इंधन. आणि ते लाकूड हे करण्यासाठी आपण काय करतो, वृक्षतोड होते मोठ्या प्रमाणात. ठीक आहे. तसेच व्यापारी वृक्षतोड किंवा बेसिकली आता जसं वृक्षतोड आपण मूवी बघितला बेसिकली आपला पुष्पा झाला. ठीक आहे. पुष्पामध्ये आपला चंदन तस्करी बेसिकली त्याच्यामध्ये दिसून आहे. तर असे जे व्यापारी वृक्ष असतात त्या व्यापारी वृक्षांना हे करण्यासाठी प्रोव्हाइड करण्यासाठी या त्यांचा व्यापार करण्यासाठी बेसिकली काय होतं, मोठ्या प्रमाणात आपल्याला वृक्षतोड झालेली दिसते. आणि याचाच धोका कुणाला निर्माण होतो, जैवविविधतेला. म्हणजे आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे त्या बायोडायव्हर्सिटीला याचा ठीक आहे काय होतो, धोका निर्माण होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे काय याचा इम्पॅक्ट कुणावर होतो, बायोडायव्हर्सिटीवर, जैवविविधतेवर याचा इम्पॅक्ट होतो. ठीक आहे. तर जळाऊ लाकूड आणि अवैध वृक्षतोड हे सांगितलं, त्यालाच एक्सप्लेन करण्यासाठी आपण इथं आर्ग्युमेंट दिलं. आता या आर्ग्युमेंटला एक्सप्लेन करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल देऊया. आणि हे एक्झाम्पल बेसिकली आता ग्लोबल लेवलचे आहे ना. ठीक आहे. 2 एक्झाम्पल आपण इंडियाचे म्हणजे भारताच्या लेवलचे दिले आणि त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आता कुठलं आपण ग्लोबल लेवलचं देणार. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड होत असून त्याचा परिणाम ओरांगुटान्स हे काय आहे, एक आदिवासी जमात आहे. ठीक आहे. म्हणजे ट्रायबल जमात आहे. ठीक आहे. तर ह्या ट्राईब्सवर काय होतो, त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. ठीक आहे. हे आपल्याला एक्झाम्पल्स कुठून मिळतात. आता तुम्ही विचार कराल की सर हे एक्झाम्पल कुठून आणायचे, हे एक्झाम्पल आम्हाला माहितीच नव्हते. ठीक आहे. जेव्हा पण बेटा तुम्ही न्यूजपेपर वाचता, जेव्हा पण तुम्ही करंट अफेअर्स वाचता, तर करंट अफेअर्समध्ये ह्या गोष्टी येत असतात. अमेझॉन फायर फॉरेस्टचं जे एक्झाम्पल मी दिलं ते एक्झाम्पल खूप न्यूजमध्ये होतं. जेव्हा जंगलाला फॉरेस्टला आग लागली तेव्हा ते खूप न्यूजमध्ये होतं. ठीक आहे. अशा वेळी तुम्हाला काय होतं, हे जे एक्झाम्पल असतात ते एक्झाम्पल नोट डाऊन करून ठेवणं इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे. तर चौथं बघितलं. ठीक आहे. आपण नेक्स्ट ह्याच्याकडे वळूया, डायमेन्शनकडे. ठीक आहे. थोडंसं स्ट्रेच होत आहे हे. ठीक आहे. मोठं सेशन होत आहे पण ठीक आहे, पहिलं सेशन आहे. आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. नेक्स्ट सेशन पासून आपल्याला थोडंसं हे करता येईल. ठीक आहे. हा, आता नेक्स्ट आपण बघितलं याच्यामध्ये 5वा जो तुमचा डायमेन्शन आहे. ठीक आहे. 5वं जे रिझन आहे बेसिकली जंगल ऱ्हासाचं जे 5वं कारण आहे, ते 5वं कारण कोणतं आहे, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती. ठीक आहे. यालाच म्हणतो आपण क्लायमेट चेंज अँड नॅचरल डिझास्टर्स. ठीक आहे. हवामान बदल आणि नैसर्गिक काय आहे, आपत्ती. ठीक आहे. आता हे झालं डायमेन्शन. आता ह्याला एक्सप्लेन करण्यासाठी आपण 2 लाईनमध्ये एक्सप्लेन करूया आपण. ठीक आहे. तापमानवाढीमुळे जंगलांची उत्पादकता कमी होते. ठीक आहे. तापमान वाढ म्हणजे बेसिकली काय, ग्लोबल जे वॉर्मिंग होते त्या वॉर्मिंगमुळे काय होते, जंगलांची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. बेसिकली उत्पादकता काय होते, कमी होते. ठीक आहे. तसेच वाढत्या वणव्यांमुळे हजारो एकर जंगल एका झटक्यात नष्ट होते. ठीक आहे. जे फॉरेस्ट फायर बेसिकली अमेझॉनचं जे एक्झाम्पल होतं. ठीक आहे. हे जे तापमान वाढल्यामुळे काय होतं, बेसिकली ड्राय होतात. ठीक आहे. ड्राय झाल्यामुळे काय होतं, जे झाड असतात बेसिकली झाड एकमेकांवर घासायला सुरू होतात. जेव्हा एकमेकांवर घासतात तेव्हा काय ते छोटीशी ठिणगी सुद्धा पूर्ण फॉरेस्टला, पूर्ण जंगलाला आग लावण्यासाठी पुरेशी असते. ठीक आहे. तर तापमानवाढीमुळे काय होते, जंगलांची उत्पादकता कमी होते. म्हणजे बेसिकली जंगल ड्राय होतात. ड्राय म्हणजे कोरडी पडतात. कोरडी पडायला लागल्यानंतर वारा
ठीक आहे. वारामुळे काय होतं, जंगलांची जी झाडं असतात एकमेकांवर घासायला सुरुवात होतं. घासल्यावर काय होतं, एखादी ठिणगी पडली, ठिणगी पडून आपल्याला काय होतं, हजारो एकर जंगल एका झटक्यात नष्ट होतात. कशामुळे? वनव्यांमुळे. वनवा बेसिकली म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, फॉरेस्ट म्हणतो बेसिकली. ठीक आहे, तर फॉरेस्ट. आता हे आपण काय केलं, ह्याच्या हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीचं आपण काही इथं एक्सप्लेनेशन केलं. तर ह्याच एक्सप्लेन केलेल्या स्टेटमेंटला सपोर्ट करण्यासाठी आपण काय करतो, इथं एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल कुठलं दिलं आपण, कॅलिफोर्निया. अगेन ग्लोबल लेवलचं एक्झाम्पल, कारण तुमच्या क्वेश्चनचा जो थीमच आहे ना, क्वेश्चनचं जे कॉन्टेक्स्ट आहे ते काय आहे, जागतिक लेवलचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. क्वेश्चनचा थीम काय आहे, सॉरी कॉन्टेक्स्ट काय आहे, जागतिक लेवल. तर तुम्हाला जागतिक लेवलचे एक्झाम्पल, जागतिक स्तरावरचे एक्झाम्पल तुम्हाला इथं प्रोव्हाइड करणं इम्पॉर्टंट होऊन जातं. तर कॅलिफोर्निया आणि ऑस्ट्रेलियातील वारंवार होणाऱ्या वनव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलांची हानी झाली. ठीक आहे. आता सध्या पण तुम्ही बघितलं, ऑस्ट्रेलियामध्ये एक फायर हे झालेलं, वनवा पेटलेला होता बेसिकली, फॉरेस्ट फायर झालं होतं. रिसेंटली न्यूजमध्ये होतं ते. ठीक आहे. बऱ्याचशाच लोकांना USA मध्ये रिसेंटली हे होतं, एक पुरी सिटी बेसिकली हॉलिवूड जे म्हणतो, हॉलिवूड सिटी जी होती ती सिटी, तिथं बेसिकली आग लागलेली. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे एक्झाम्पल होतात ते एक्झाम्पल तुम्हाला इथं हे करणं गरजेचं होऊन जातं. ठीक आहे. नेक्स्ट, ही झाली तुमची डिमांड 1. आता डिमांड 2 जर तुम्ही बघायला गेले, ठीक आहे, डिमांड 2 जर बघायला गेले तर आपण डिमांड 2 बघू. ठीक आहे. आता वन संवर्धनासाठी धोरणात्मक उपाययोजना कोणकोणत्या आहेत. ठीक आहे. पहिली आपली डिमांड काय होती, जंगल ऱ्हासाची कारणे सांगा. ठीक आहे. म्हणजे वने जी नष्ट होत आहेत त्या वने नष्ट होण्यापाठीमागची कारणे काय आहेत, ही कारणे सांगण्यासाठी तुमचं काय होतं, पहिली डिमांड. सेकंड डिमांड तुमची, अगेन तुम्हाला काय करायचं आहे, ही जी डिमांड आहे ती तुम्हाला, हे जे हेडिंग आहे, हेडिंग द्यायचं आहे वन संवर्धनासाठी धोरणात्मक उपाययोजना. ठीक आहे. हे अगेन बॉक्समध्ये पुट करायचं आहे, याच्यामुळे काय होतं, आपलं प्रेझेंटेशन चांगलं होऊन जातं. ठीक आहे. तर पहिला डिमांड, परत पहिलं उपाययोजना काय असणार, पहिला आपण काय करू शकतो, शाश्वत शेती. ठीक आहे. शाश्वत शेती आणि कृषीनीकरण. ठीक आहे. कृषी वनीकरण बेसिकली. ठीक आहे. म्हणजेच काय, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर अँड ऍग्रो फॉरेस्ट्री आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. सस्टेनेबल म्हणजे काय, जसं की परंपरागत आपली जी शेती असतात, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण याचा उपयोग करतो, बेसिकली जैव खतांचा उपयोग करतो आपण. ठीक आहे. ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणतो, या ऑर्गॅनिक खतं म्हणतो त्याला, फर्टिलायझर नाही पण ऑर्गॅनिक खतं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर याचं एक्सप्लेनेशन बघा की परंपरागत शेतीऐवजी मिश्र शेती असेल किंवा कृषी वनीकरणाचा अवलंब केला गेला तर जंगलतोड कमी होईल. बेसिकली आपल्याला काही तर उपाययोजना सांगायचं, म्हणजे काय केलं गेलं पाहिजे सांगायला पाहिजे, सांगतोय बेसिकली आपण. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं, तुम्हाला एका ह्याच्यामध्ये कोणत्या तरी फॉरेस्ट एरियामध्ये तुमचं पोस्टिंग असेल बेसिकली. ठीक आहे. फॉरेस्ट एरियामध्ये पोस्टिंग आहे आणि तुम्हाला तिथं जंगल तोड आटोक्यात आणायची आहे किंवा तुम्हाला बेसिकली वन संवर्धन करायचं आहे त्या एरियामध्ये. ठीक आहे. तर वन संवर्धनासाठी तुम्ही काय पॉलिसीज राबवाल, ठीक आहे, किंवा कोणत्या पॉलिसीज तुम्ही अडॉप्ट कराल किंवा फॉर्म्युलेट कराल, हे जर तुम्हाला इथे हे करायचं असेल तर अशा प्रकारचे तुम्हाला हे काय, तुम्ही बेसिकली काय कराल, उपाययोजना काय कराल हे तुम्हाला तिथे सांगायचं. म्हणजे आपण काय केलं, शाश्वत शेती आणि कृषी वनीकरण, हे सस्टेनेबल ऍग्रिकल्चर आणि ऍग्रो फॉरेस्ट्री, हे पहिलं आपण उपाययोजना सांगितली. त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलं, परंपरागत शेतीऐवजी आपण काय करू शकतो, मिश्र शेती आणि कृषी वनीकरणाचा अवलंब आपण करू शकतो. ठीक आहे. एक्झाम्पल याला सपोर्ट करण्यासाठी कोणती एक पॉलिसी आहे का, कोणता प्रोग्राम आहे का जो ऑलरेडी रन केला गेलेला आहे, त्याच्या धर्तीवर त्याच्यासारख्या आपल्याला नवीन उपाययोजना आपल्याला करता येईल, हे आपण त्या एक्झाम्पलमध्ये सांगायचं आहे. जसं की भारतात राष्ट्रीय कृषी वनीकरण धोरण म्हणजे काय, नॅशनल ऍग्रो फॉरेस्ट्री पॉलिसी 2014, ठीक आहे, लागू करण्यात आली आहे. ठीक आहे. या प्रकारचे एक एक्झाम्पल तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला उपाय. ठीक आहे. नेक्स्ट, ठीक आहे, हा नेक्स्ट बघू आपण. हा सेकंड आहे पुनरोपण आणि वनीकरण. ठीक आहे. यालाच म्हणतो आपण काय, रिफॉरेस्टेशन आणि अफॉरेस्टेशन. ठीक आहे. अफॉरेस्टेशन आपण पहिल्याच्यात अफॉरेस्टेशन वेगळं आणि ऍग्रो फॉरेस्ट्री वेगळं. ठीक आहे. अफॉरेस्टेशन म्हणजे आपल्याला काय करायचंय, झाडं लावायचे. ठीक आहे. ऍग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय, आपण जी शेती करतो त्या शेतीला आपण, शेतीमध्ये जे ऍग्रिकल्चरच्या ह्याच्यामध्ये जे फॉरेस्टमध्ये जे हे करतो त्याला आपण ऍग्रो
फॉरेस्ट्री म्हणतो आणि इथं काय आपण म्हटले अफॉरेस्टेशन म्हटले. ठीक आहे, पुनर्रोपण आणि वनीकरण म्हणतो बेसिकली त्याला. ठीक आहे, तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, ठीक आहे, मोहिमा राबवून वनक्षेत्र वाढवले जाऊ शकते. ठीक आहे, एक्सप्लेनेशन एकदम थोडक्यात दिलेलं आहे, एकदम ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, क्रिस्पमध्ये दिलं आहे. आपण काय करू शकतो, वृक्ष लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवू शकतो, त्याच्यामुळे काय होते, वनक्षेत्र वाढवले जाते. ठीक आहे, मोहीम म्हणजे बेसिकली पब्लिक पॉलिसीज असतील किंवा बेसिकली तुम्ही अवेअरनेस वाढवू शकता, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे, एक्झाम्पल अगेन प्रोव्हाइड केलं की भारत सरकारचे ग्रीन इंडिया मिशन जे आहे, ग्रीन इंडिया मिशन वन संवर्धनासाठी कार्यरत आहे. अशा प्रकारे आपण काय करतो, आणखी बऱ्याचशाच गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतो, बऱ्याचशाच गोष्टी आपण लागू करू शकतो, राबवू शकतो मोहीम. ठीक आहे, हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं. थर्ड तुमचा आहे अवैध वृक्षतोड. ठीक आहे, अवैध वृक्षतोड नियंत्रण म्हणजे काय, कर्बिंग इलिगल लॉगिंग. ठीक आहे, अवैध जी वृक्षतोड होती, ठीक आहे, इलिगल जे वृक्षतोड, इलिगल फॉरेस्ट कटिंग जे होतं, ठीक आहे, ते रोखण्यासाठी आपण काय करतो, कठोर कायद्यांची अंमलबजावणी. ठीक आहे, म्हणजे बेसिकली नवनवीन कायदे आपण तुम्ही आणू शकता. ठीक आहे, कायदे लॉज फॉर्म्युलेट करू शकता. ठीक आहे, करणे आवश्यक आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर उपग्रह तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांचा उपयोग करून जंगलावर देखरेख ठेवू शकता येते. ठीक आहे, आता बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आता जंगल, एक जंगल खूप मोठमोठी असतात, खूप मोठी जंगलं असतात, म्हणजे जंगलाचा एरिया म्हणतो बेसिकली, फॉरेस्ट एरिया आणि फॉरेस्ट कव्हर. ठीक आहे, दोन डिफरंट आहेत. तर फॉरेस्ट कव्हर आपला खूप मोठा असतो. ठीक आहे, तर अशा वेळी प्रत्येक एरियामध्ये नजर ठेवणं पॉसिबल नाही आहे. तर यासाठी आपण काय करू शकतो, तंत्रज्ञान असेल, म्हणजे बेसिकली उपग्रह तंत्रज्ञान, सॅटेलाइट असेल किंवा आधुनिक उपकरणांचा उपयोग करून आपण काय करतो, जंगलावर मॉनिटर करू शकतो, देखरेख आपण बेसिकली तिथं करू शकतो. ठीक आहे, याचं एक्झाम्पल खाली दिलं असेल. ठीक आहे, एक्झाम्पल ग्लोबल फॉरेस्ट वॉच. ठीक आहे, ग्लोबल फॉरेस्ट वॉच एक एक्झाम्पल आहे याचं, जे की तुम्हाला म्हणजे काय करू शकतं, बेसिकली उपग्रह तंत्र सॅटेलाइटचा उपयोग करून अनेक देश करत आहे. बेसिकली बरेचसेच असे देश आहेत जे की ग्लोबल फॉरेस्ट वॉच या एक सॅटेलाइटचा उपयोग करून आपल्या जंगलांवर काय करत, देखरेख करत आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन संवर्धन. ठीक आहे, हा वन संवर्धन कायदे आणि धोरणे. बेसिकली जे वर आपण आता बघितलं ना, तेच आहे बेसिकली वन संवर्धन, त्याच्याबद्दलचे कायदे. ठीक आहे, लॉज आणि पॉलिसीज. ठीक आहे, आता आपलं जे आहे राष्ट्रीय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, भारत किंवा देश पातळीवर. ठीक आहे, देश पातळी म्हणतो आपण त्याला, आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे ग्लोबल लेवलवर किंवा इंटरनॅशनल लेवलवर. ठीक आहे, इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीयच्यावर. तर त्याच्यावर काय करायचं आपल्याला, फॉरेस्ट कॉन्झर्वेशनसाठी वेगवेगळ्या पॉलिसीज असतील, वेगवेगळे लॉज असतील. असे लॉज आणि पॉलिसीज प्रभावीपणे लागू करणे. ठीक आहे, आता हा कीवर्ड आहे बघा इथं. ठीक आहे, प्रभावीपणे लागू करणे म्हणजे काय होतं, बरेचसेच लॉज आहेत, बरेचसेच पॉलिसीज आहेत मित्रांनो, जे ग्लोबल लेवलला या इंडिया असेल किंवा भारत लेवलला देश पातळीवर सुद्धा आहेत. ठीक आहे, पण त्यांना प्रभावीपणे लागू करणे म्हणजे इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. इम्प्लिमेंटेशनचा जो पार्ट आहे तो पार्ट तिथं गरजेचा आहे. ठीक आहे, पॉलिसीज होतात, पॉलिसीज बनतात, पॉलिसीज क्रिएट होतात, फॉर्म्युलेट होतात, पास पण होतात. ठीक आहे, लॉज पण पास होतात सगळे. ठीक आहे, पण त्यांना इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रभावीपणे लागू करणे आवश्यक आहे, हे बेसिकली या पॉइंटमध्ये आपल्याला सांगायचं. ठीक आहे, नेक्स्ट हा चौथा पॉइंट झाला. पाचवा पॉइंट आपण घेऊयात. हा, याचा एक्झाम्पल कोणता आहे, बेसिकली जो इंडियाचा चौथ्या पॉइंटचा एक्झाम्पल काय, इंडिया वन संवर्धन कायदा जो आहे, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट म्हणतो, वनतोड रोखण्यासाठी हा महत्वाचा आहे. ठीक आहे, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये पिनल प्रोव्हिजन्स पण आहेत बेसिकली त्याच्यामध्ये. ठीक आहे, कठोर कारवाई करण्याचे प्रोव्हिजन्स पण आहेत, पण बेसिकली नाही होते अजून पण वनतोड होतेच ना, तर त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन म्हणतो बेसिकली. ठीक आहे, म्हणजे करार प्रभावीपणे लागू करणे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याची अंमलबजावणी बेसिकली होणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट पाचवा आहे स्थानिक समुदाय. ठीक आहे, यांचा सहभाग. बेसिकली जे लोकल ट्राईब्स असतात, जे आदिवासी असतात लोकल जंगलातले, ठीक आहे, त्यांचा सहभाग करून घेणे. ठीक आहे, त्यांच्या थ्रू त्यांच्या तिथं म्हणजे अवेअरनेस क्रिएट करणे, अवेअरनेस क्रिएट करून अशा समुदायांचा स्थानिक आदिवासी असतील किंवा असे समुदाय असतील यांना वन संवर्धनात सहभागी करून घेतल्यास दीर्घकालीन परिणाम साधते. ठीक आहे, एक्झाम्पल अगेन जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट.
जे इंडियामध्ये होतं, ठीक आहे, अंतर्गत भारतात गावांनी वन संवर्धनासाठी पुढाकार घेतलाय, ठीक आहे, म्हणजे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या अंतर्गत भारतात अनेक गावांनी काय केलेलं आहे, वन संवर्धनासाठी पुढाकार घेतलेला आहे, ठीक आहे, राईट. तर बेसिकली हे तुमचे झाले 5 डायमेन्शन डिमांड 2 मध्ये. तर आपण काय केलं, एक 5 डायमेन्शन डिमांड 1 मध्ये लिहिले, 5 डायमेन्शन डिमांड 2 मध्ये लिहिले, प्रत्येक डायमेन्शनला 2 लाईन मध्ये 2 ओळीमध्ये आपण एक्सप्लेन केलं, आणि त्या एक्सप्लेन केलेल्या ह्याला सपोर्ट करण्यासाठी आपण काय केलं, एका लाईन मध्ये तिथे एक्झाम्पल दिले, ठीक आहे. आता नेक्स्ट आपला पार्ट बघूया, कन्क्लुजन, ठीक आहे. हा, कन्क्लुजन अगेन बघा, कन्क्लुजन मध्ये आपल्याला काय ओव्हरऑल समराइज करायचं आहे, ओव्हरऑल क्रक्स प्रोव्हाइड करायचा आहे, ठीक आहे, एक समरी प्रोव्हाइड करायची आहे. इंट्रोडक्शन मध्ये जसं तुम्ही काय केलं, जे तुम्ही बॉडी पार्ट मध्ये लिहिणार आहात त्याचं एक सिंपल इंट्रोडक्शन दिलं, बॉडी पार्ट मध्ये काय असणार आहे त्याच्याबद्दल एक प्रीफेस दिला. कन्क्लुजन मध्ये समरी मध्ये काय करायचं आपल्याला, बेसिकली जे तुम्ही पूर्ण बॉडी पार्ट मध्ये लिहिले त्याला समराइज करायचं, त्याला क्रक्स करायचं, त्याचं संक्षिप्त रूपात आपल्याला इथं एक्सप्लेन करायचं, ठीक आहे. याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो की जंगलांचा ऱ्हास हा जागतिक समस्या असून, ठीक आहे, जागतिक कारण तुमचा कॉन्टेक्स्टच आहे, ग्लोबल लेवलचा आपल्याला हे आहे समस्या आहे, ठीक आहे, असून त्यावर बहुपक्षीय उपाययोजना आवश्यक आहेत, ठीक आहे. बहुपक्षीय म्हणजे काय, मल्टी पार्टी, ठीक आहे, बहुपक्षीय उपाययोजना काय आहेत, सोल्युशन आवश्यक आहेत, ठीक आहे. शाश्वत विकास हा कीवर्ड आहे तुमचा, ठीक आहे, इथं परत एकदम शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर समुदाय सहभाग, ठीक आहे, आणि आधुनिक तंत्रज्ञान, ठीक आहे, म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी असेल, ठीक आहे, कम्युनिटी पार्टिसिपेशन असेल, किंवा शाश्वत सस्टेनेबल जी डेव्हलपमेंट आहे, सस्टेनेबल धोरणं जी आहे, ठीक आहे, ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांचा वापर केल्यास आपण काय करू शकतो, जंगलांचे काय करू शकतो, संवर्धन करू शकतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इथं जो जी लाईन आहे बेसिकली ती लाईन आहे बघा, की वन संवर्धन ही केवळ एक पर्यावरणपूरक बाब नसून, ठीक आहे, वन संवर्धन करणं म्हणजे फक्त पर्यावरणाला वाचवणं असं आहे का मित्रांनो, नाही. वन संवर्धन करणं म्हणजे काय आहे, भविष्यातील पिढ्यांसाठी आवश्यक गुंतवणूक करणं, ठीक आहे. सस्टेनेबल जे म्हणतो आपण, सस्टेनेबल वर्ड जो आहे की सध्याच्या या परिस्थितीमध्ये सध्याच्या आपल्या गरजा भागवता आपल्याला भविष्यातली आपली जी पिढी आहे त्यांच्या पण गरजा भागाव्यात ह्याच्या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे, ठीक आहे. तर भविष्यातील पिढ्यांसाठी आवश्यक गुंतवणूक गरजेची आहे, ठीक आहे. तर हे झालं बेसिकली तुमचं इंट्रो बॉडी कन्क्लुजन. बेसिकली या प्रकारचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे, ठीक आहे. आपण डेली एक गोष्टी डिस्कस करत जाऊ. आता वेगवेगळे प्रश्न तुम्हाला येतील, ठीक आहे, डेली वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील, त्याच्यामध्ये आपण डेली असं डिस्कस करत जाऊ, ज्याच्यामध्ये इंट्रो, आता वेगवेगळे प्रश्नाचे वेगवेगळ्या क्वेश्चनचे इंट्रो वेगवेगळे असतात. जसं आता जॉग्राफीचा एक क्वेश्चन आहे, भूगोलाचा क्वेश्चन आहे, तर भूगोलाचे इंट्रो वेगळे असतात. जर इतिहासाचा क्वेश्चन असेल तर इतिहासाचा इंट्रो वेगळा असतो, ठीक आहे. इकॉनॉमी म्हणजे आर्थिक आपलं इकॉनॉमीचं जे जर क्वेश्चन असेल तर इकॉनॉमीचा क्वेश्चन इंट्रो वेगळे असते, कन्क्लुजन वेगळे असते, त्याप्रमाणे आपण डेली आपण बघणार, ठीक आहे. तर बेसिकली ओव्हरऑल अगर समराइज करायचं झालं तुमच्या ह्या प्रश्नाला, तर आपण काय केलं, बेसिकली स्ट्रक्चर आपण बघा कसं हे केलं, ठीक आहे. स्ट्रक्चर आपण थोडक्यात स्ट्रक्चर बघूया, ठीक आहे. बेसिकली 150 वर्ड्स आहेत. एक मिनिट, ठीक आहे. 150 वर्ड्स आहेत. 150 वर्ड्स साठी तुम्हाला काय मिळतं, 2 पेजेस मिळतात असे, ठीक. हे असे 2 पेजेस मिळतात तुमचे, ठीक आहे. हे तुमचे 2 पेजेस मिळाले फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. तर सुरुवातीला क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी दिला असतो, क्वेश्चन तुम्हाला परत लिहायची गरज नाही, तुम्ही आन्सर स्टार्ट करू शकता. आन्सर स्टार्ट करताना तुम्हाला, ठीक आहे, आन्सर स्टार्ट करायचं. इंट्रोडक्शन तुम्ही इथून स्टार्ट करू शकता, ठीक आहे. इंट्रोडक्शन तुम्ही इथून स्टार्ट करू शकता. इथं तुम्ही पूर्ण 2 ते 3 ओळींचं इंट्रोडक्शन लिहू शकता, ठीक आहे. हे इंट्रोडक्शन लिहिलं तुम्ही, जंगल जे कॉन्टेक्स्ट आहे तुमचा, ठीक आहे, आणि जागतिक स्तर आणि 2 डिमांड जे होते त्या डिमांडना मीट करून आपण इथे छोटंसं इंट्रोडक्शन दिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर डिमांड 1 इथे ही आली तुमची, ठीक आहे, जंगल ऱ्हासाची कारणे,
ठीक आहे. जंगल ऱ्हासाची कारणे डिमांड 1 पहिली डिमांड आपण लिहिली, त्याला बॉक्समध्ये टाकलं. ठीक आहे, त्याला बॉक्समध्ये टाकलं. दिसतं सगळ्यांना की थोडं मोठं करायला लागेल? काही ऑप्शन आहे का मोठं करायचं? चलो ठीक आहे, ऑप्शन नाही आहे. तर आपण काय केलं इथं बेसिकली पहिली डिमांड आपण लिहून घेतली, जंगल ऱ्हासाची कारणे. ठीक आहे, जंगल ऱ्हासाची कारणे पहिली डिमांड लिहून घेतली. त्याच्यामध्ये आपण काय केलं 4-5 डायमेन्शन दिले. ठीक आहे, 5 डायमेन्शन दिले बेसिकली. ठीक आहे, पहिलं डायमेन्शन आपण दिलं, पहिलं डायमेन्शन आपण इथं दिलं जे की सब हेडिंग आहे. त्याच्यामध्ये 2 लाईनमध्ये आपण त्याला एक्सप्लेन केलं, एक एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, असं 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, असे 5 आपण डायमेन्शन ह्याच्या खाली एक्सप्लेन केले. ठीक आहे, नेक्स्ट डिमांड 2 तुमची इथं आली. ठीक आहे, डिमांड 2 तुमची काय, वन संवर्धनासाठी उपाययोजना. याला पण परत आपण बॉक्स केला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, हे आपण काय केले डायमेन्शन्स प्रोव्हाइड केले, त्याला एक्सप्लेन केलं आणि त्याला एक एक्झाम्पल दिलं. त्याच्यानंतर काय आपण लास्टमध्ये 3 लाईनमध्ये आपण काय केलं कन्क्लुजन लिहिलं. ठीक आहे, तर असं स्ट्रक्चर तुमचं असायला पाहिजे. जेव्हा पण तुम्ही ह्या 2 पेजेसमध्ये लिहाल ना मित्रांनो, तर ह्या 2 पेजेसमध्ये तुमचं असं स्ट्रक्चर असायला पाहिजे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही इथं काय लिहिणार आहात, हा तुमचा असेल बेसिकली, हा तुमचा असेल इंट्रोडक्शन. हे तुमचं असेल बेसिकली इंट्रोडक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर हे तुमचे असतील, हा डिमांड असेल. ठीक आहे, डिमांड 1 असेल, हा तुमचा डिमांड 2 असेल. ठीक आहे, आणि ह्याच्यानंतर हे तुमचं काय असेल कन्क्लुजन. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं आपल्या सर्वांना आन्सर लिहायचं. ठीक आहे, तर मित्रांनो आज आपण आज एक क्वेश्चन बघितला. ठीक आहे, आपण डेली असेच क्वेश्चन बघू. ठीक आहे, तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील किंवा अजून तुम्हाला आणखीन आन्सर लिहायला काही इश्यूज असतील किंवा चॅलेंजेस फेस करत असाल तुम्ही, तर नक्की तुम्ही भगीरथ IAS अकॅडमीच्या केशरीवाड्या नारायणपेठ इथं जो ऑफिस आहे त्या ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता. मी तिथं दिवसभर सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत मी इथंच असतो. ठीक आहे, तुम्ही कधीही येऊन भेटू शकता, कधीही तुम्ही डिस्कस करू शकता. ठीक आहे, पर्सनलाइज तुमचं टाइम टेबल असेल. ठीक आहे, किंवा बेसिकली कोणत्याही बाबतीत जर मेंटरशिप किंवा मेंटरिंग जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही येऊन इथं भेटू शकता. ठीक आहे, चला मित्रांनो, तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम गाईज. ठीक आहे, सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे, करत राहा, अभ्यास करत राहा, बघत राहा, अभ्यास करत राहा आणि कंटिन्युअसली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे, थँक्यू सो मच.